कर्क राशीचे लोक कसे असतात, आकर्षक असतात, डोळे मोठे काळेभोर असतात, रंग गोरा असतो, चेहरा गोल असतो आणि ते खूप सेन्सिटिव्ह असतात. त्यांनी चंद्राची उपासना करणं गरजेचं आहे. चंद्र हा नेहमी शंकराच्या डोक्यावर असतो पहा, म्हणून शंकराची उपासनाही त्यांना तेवढीच लाभदायक ठरते जेवढी चंद्राची उपासना. चंद्राचा बीजमंत्र आहे ओम सोम सोमाय नमः. हा जप म्हणावा किंवा ओम नमः शिवाय म्हणावा. शंकरावर त्यांनी थंड जलाभिषेक करावा किंवा कच्चं दूध आणि पाणी यांचं मिश्रण करून शंकराच्या पिंडीवर अभिषेक करावा आणि मग त्याच्यावर बेलाचं पान अर्पण करावं. कर्दळी आणि केळी हे दोन वृक्ष, या वृक्षांची जोपासना त्यांनी जर केली तर त्यांचं पुण्य जास्त वाढतं. त्याचप्रमाणे या लोकांनी दानासाठी तांदूळ, साबुदाणा, पांढरे वस्त्र अशासारखी दान करायची आणि भाग्योदयासाठी 3 मुखी रुद्राक्ष किंवा गौरी शंकरचा जोड असलेला रुद्राक्ष मिळतो, तो रुद्राक्ष परिधान करायचा आणि पंचधातू त्यांनी दान करावे.